मोठी बातमी। आज हिवाळी अधिवेशनातील कामकाजाचा 6वा दिवस आहे। पहिल्याच आठवड्यात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्याची वेळ आली। सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा आज सामना रंगण्याचं दिसून येईल। त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा कामकाजाचा आजचा 6वा दिवस आहे। तर अवघ्या पहिल्याच आठवड्यात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्याची वेळ सरकारवर आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आज हिवाळी अधिवेशनामध्ये नेमका कुठला मुद्दा गाजतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, आपण पाहतोय अधिवेशनाच्या अगदी पहिल्याच आठवड्यात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्याची वेळ आली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनाचा 6वा दिवस आहे आणि उद्या तर आज हिवाळी अधिवेशनातील कामकाजाचा 6वा दिवस असल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्याच आठवड्यात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे आज अधिवेशनाच्या 6व्या दिवशी सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगणार आहे। विरोधकांकडून आज कुठला मुद्दा उचलला जातो आणि त्यावरती सरकारकडून काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, आज 6वा दिवस आहे, काय एकंदरीत आज घडामोडी घडू शकतात? नक्कीच आज आपण बघतो या ठिकाणी 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी देखील आपण बघतो विरोधक आणि सत्ताधारी हे आक्रमक होण्याची विधान परिषदेत आणि विधानसभेमध्ये शक्यता आहे। कारण की या ठिकाणी शेतकऱ्यांचा मुद्दा हा या ठिकाणी उपस्थित केला जाणार आहे अशी देखील माहिती आहे आणि त्याचं जत तालुक्याचं देखील नाव बदलण्यात यावं यावरती देखील गोपीचंद पडळकर हे आपली लक्षवेधी देखील महत्त्वाची मांडणार आहेत। पण महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो शेतकऱ्यांचा मुद्दा, त्या प्रश्नावरती आपण बघतो वारंवार विरोधक हे आक्रमक भूमिका घेत आहेत आणि या ठिकाणी सत्ताधारी देखील सत्ताधाऱ्यांवरतीच आक्रमक होताना दिसत आहे। त्यामुळे आत्ताचं हिवाळी अधिवेशन आहे ते देखील या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आणि या ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्ताव देखील सादर केला जाणार आहे। कारण की एक आठवड्याचं हे अधिवेशन बोलवण्यात आलेलं होतं आणि आता उद्या शेवटचा दिवस आणि त्या अगोदर आजचं बघितलं आज या ठिकाणी सर्व अधिवेशनामध्ये महत्त्वाच्या चर्चा देखील केल्या जाणारच दिसून येत आहे। निश्चित मनोज, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा।